मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पिस्टल विक्रीसाठी आलेल्या टोळीवर कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 4 देशी बनावटी पिस्टल, 7 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल व कार असा एकूण 10,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई 10 मार्च रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमाटणे पाठा येथे करण्यात आली। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध अग्निशस्त्रास्त्रांविरोधात कारवाई सुरू असताना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सरदार अकबर सय्यद, विशाल नाना कुडेकर व प्रशांत बबुशा सोनवणे या आरोपींना ताब्यात घेतले। सुरुवातीला त्यांच्या ताब्यातून 3 पिस्टल व 6 जिवंत काडतुसे मिळाली। पुढील तपासात आणखी 1 पिस्टल व 1 काडतूस जप्त करण्यात आले। तपासादरम्यान आरोपींनी ही अग्निशस्त्रे मध्य प्रदेशातील उमरटी येथील गुरुसिंग यांच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने केली।